सगळे सगळे उठून आहे ना भाऊ, बाल्कनीत गेलो. बाल्कनीत बघतो तर बघा एवढे भारी मस्त फुल उमलले होते ना. आम्ही ना छोटंसं गार्डन बनवलेलं आहे बाल्कनीमध्ये. आणि हे बघा नारळाचं झाड आमच्या, त्याचे नारळ आम्ही सगळे काढून घेतले. नंतर गावात गेलो तर बघतो काय बैलपोळ्याचा बाजार भरला होता. रंगेबेरंगी धागे दोरे लोक विकत होते, कलर विकत होते. आणि आम्हाला संध्याकाळी ना आज कोपरगावला जायचं होतं. ते कशासाठी तर गौतम पाटील येणार होती आणि दहीहंडीचा कार्यक्रम होता. मग आम्ही कोपरगावला निघालो. आम्हाला वाटलं उशीर झाला, पण नाही, आत्ताच कार्यक्रम चालू झाला होता, त्याच्यामुळे काय आमचा उशीर झाला नाही. आणि तिथे गेल्यानंतर मी आणि माझ्या मित्रांनी गाडी वगैरे लावली. आम्ही पुढं चाललो. पुढे गेल्यानंतर एवढी गर्दी, बाप रे बाप. कोणी डीजेवर लोक आहे, कोणी क्रेनवर आहे, कोणी बाल्कनीत आहे, कोणी टेरेसवर आहे. लगेच दहीहंडीचा प्रोग्राम चालू झाला. मुंबईची टीम आली होती. ते लोक पटापट वर चढत होते. काय पण काय त्यांच्याकडून काय ती फुटली नाही. त्याच्यानंतर ना या गौतम पाटीलच्या ज्या मैत्रिणी ना त्यांचा डान्स बिन्स होता भाऊ, त्यांचं काय आम्हाला काय खास वाटलं नाही. त्याच्यानंतर ना गौतम पाटील आले. ती आल्या लोक असे वळायला लागले,